Hello everyone, my name is Anushka Dhanashri Ankush Nivangune. I am final year B Farm student. I am pursuing my B Pharmacy degree at Sihagarh Institute of Pharmacy, Narhe, Pune. Currently, I am working with WWC Clinic as an intern from 3 months. बेसिकली माझ्या मनात एक आयडिया होती की अकॅडमिक्ससोबतच काहीतरी एक करिक्युलर प्रोग्राम किंवा करिक्युलर ॲक्टिव्हिटी मी केली पाहिजे, ज्याच्यात थ्रू माझे स्किल्स आहेत ते डेव्हलप झाले पाहिजेत आणि थोडं मला मार्केट नॉलेजसुद्धा भेटलं पाहिजे. आणि बेसिकली आय गॉट इंट्रोड्यूस टू WWC क्लिनिक थ्रू माय सिनियर फ्रेंड्स लाईक धनश्री, पायल, मृणाल and along with my classmates Pratiksha, Pooja and Sampada had also joined this क्लिनिक. आणि त्यांच्या थ्रू मला ह्या मिशन इवन मला ह्या क्लिनिकची माहिती मिळाली. मी जरा क्युरियस होते, काय बरं हे डिंबा म्हणजे काय बोलतात, हे काय मिशन आहे, काय हे क्लिनिक आहे. मग मी त्यांच्यात थ्रू इन्फॉर्मेशन एकदा कलेक्ट केली आणि मी इंटर्नचा एक गुगल फॉर्म फिलअप केला. त्यानंतर देन आय गॉट सिलेक्टेड ॲज अन इंटर्न ऑफ WWC क्लिनिक. आणि आता ह्या ज्या 3 महिन्यामध्ये मी क्लिनिक जॉईन केल्यापासून मी माझ्यामध्ये खूप असे ड्रास्टिक चेंज ऑब्झर्व करते. ह्या शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये आय हॅव लर्न लॉट्स ऑफ न्यू थिंग्स, ज्या की मी आधी कधी काही गोष्टी केल्या पण नव्हत्या, त्या नव्याने मी केल्या. एक ओपन माइंडेड लर्निंग प्रोसेस जी आहे ती मला क्लिनिकमधून म्हणजे मिळत आहे. ह्या 3 मंथ्समध्ये मी जे ट्रेनिंग प्रोग्राम्स करत आहे त्याच्या थ्रू मला डिफरंट प्रकारचं नॉलेज, विस्डम कळलं. काही गोष्टी ज्या मला म्हणजे ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या माझ्या नॉलेजमध्ये त्या ॲड झाल्या. आणि ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देर आर न्यू सेशन्स, डिफरंट न्यू सेशन्स. आणि त्या न्यू सेशन्समधून एक वेगळी अशी एक पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते आणि एक नॉलेज तर गेन होतं त्याच्याबद्दल म्हणजे गेन होतं. त्यानंतर जो एक्सपिरियन्स शेअरिंगचा पार्ट असतो त्याच्या थ्रू हाऊ टू एक्सप्रेस आर व्ह्यूज थ्रू इन फ्रंट ऑफ अदर्स, ह्या गोष्टीसुद्धा मला शिकल्या. आणि WWC क्लिनिकमध्ये मी जे काही बुक क्लब सेशन्स सुद्धा केले आहेत त्याच्या थ्रू माझे जे कम्युनिकेशन स्किल आहे ते सुद्धा बिल्डअप होण्यास म्हणजे माझी मदत झाली मला बुक क्लब सेशनची. ह्या बुक क्लब सेशनमध्ये थ्रू माझे नॉलेजसुद्धा गेन झालं. आणि एक गोष्ट मी सगळ्यात महत्त्वाची शिकली ती म्हणजे की लाईफ इज टू शॉर्ट टू एक्सपिरियन्स ऑल द थिंग्स, सो देर इज वन थिंग इम्पॉर्टंट दॅट वी हॅव टू लर्न फ्रॉम अदर्स मिस्टेक. ही गोष्ट मी खूप इम्पॉर्टंट आहे. ही गोष्टसुद्धा मी शिकली आहे की म्हणजे दुसऱ्यांच्या चुकातून आपण शिकलं पाहिजे आणि त्या चुका आपण पुन्हा नाही केल्या पाहिजेत. पुन्हा बुक क्लब सेशनमुळे मी न्यू बुक्स रीड करायला लागले. म्हणजे मी थोडी क्युरियस झाले. मला न्यू बुक्सबद्दल म्हणजे काय आहे बाबा ह्या बुकमध्ये, कोणतं बुक आहे, वाचण्याची माझी आवड देखील म्हणजे वाढली. आणि त्याच्या थ्रू मी म्हणजे डेली कन्सिस्टंटली मी कधी बुक जे रीड नव्हते करत ते मी कन्सिस्टंटली बुक रीड करायला लागले. आणि ह्या क्लिनिक जॉईन केल्यापासून मी एक डिफरंट स्किल्स तर मी शिकले. त्याच्यामधलं एक हे सुद्धा आहे की हाऊ टू मेंटेन युअर कन्सिस्टन्सी आणि हाऊ टू बी डिसिप्लिन. ह्या गोष्टी म्हणजे लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट असतं किंवा एखादं गोल अचीव करण्यासाठी हे सुद्धा कळले. आणि जे क्लिनिकचा जो मोटो आहे आणि जे मिशन आहे डिंबा, ते सुद्धा काय जो हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम आहे ते सुद्धा मला समजलं. आणि आता मी हेल्थ अवेअरनेस सेशन एक लास्ट मंथमध्ये घेतलं. त्याच्या थ्रू मला कळलं की हाऊ टू स्पीक इन फ्रंट ऑफ पब्लिक, म्हणजे जे पब्लिक स्पीकिंग किंवा जे स्टेज डेअरिंग असतं ते सुद्धा माझं वाढलं गेलं. आणि हाऊ टू एक्सप्रेस युअर व्ह्यूज, तुमचा एक्सपिरियन्स कसा शेअर केला पाहिजे ड्युरिंग इन युअर प्रोफेशनल. आणि तुमचे प्रोफेशनल पर्सन सोबत तुमचं कम्युनिकेशन कसं पाहिजे, ह्या गोष्टीसुद्धा मी क्लिनिकमध्ये ॲज अन इंटर्न म्हणून झाले तेव्हा मला कळलं. आणि म्हणजे जे काही लाईफस्टाईल डिसीज आहेत ते रिव्हर्स कसे करायचे, म्हणजे डाएट कसं पाहिजे, एक्सरसाइज
कोणते म्हणजे कुठल्या सुटेबल एक्सरसाइज केले पाहिजेत, काय पॅरामीटर्स असतात लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्स करण्यासाठी, ह्या गोष्टीसुद्धा शिकले. क्लिनिक जॉईन केल्यापासून मी खूप साऱ्या छोट्या गोष्टी अशा शिकले की त्या म्हणजे माझ्यामध्ये एक असा हळूहळू एक बदल म्हणजे पॉझिटिव्ह जो बदल आहे तो घडत आहे. आणि मी क्लिनिक जॉईन केल्यापासून अजून एक गोष्ट शिकली ती की तुम्ही एक पॉझिटिव्ह राहायला म्हणजे पॉझिटिव्ह कसं असायला हवं. तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहिलं पाहिजे आणि हाऊ टू स्टे सेल्फ मोटिवेटेड, हाऊ टू बी डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची, पुन्हा सर्कॅडियन रिदम वगैरे ह्यासारख्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या मी न्यू कन्सेप्ट्स आहेत त्या शिकत आहे. आणि थँक्स फॉर दिस क्लिनिक. हा एक उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्ही तुमचे स्किल्स आहेत ते डेव्हलप करू शकता आणि नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंज घडवून आणणारं तुम्ही शिकू शकता. अँड थँक्यू सो मच फॉर दिस.